रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। नक्कीच आपल्या समोर सगळ्यांसमोर ही परिस्थिती माहिती आहे की आदिवासींची जी काय 12,500 पदं आणि त्याच्यापेक्षा अगोदर जवळजवळ तो आकडा 74 पासून काढला तर तो 1.25 लाखापेक्षा पुढे गेलेला आहे। शासन आपल्याकडे कोणत्या पद्धतीने पाहतं हे आपल्याला त्यांच्या अनेक कृतीमधून दिसलेले आहे। सरकार महायुतीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो, काँग्रेस असो किंवा सेना असो किंवा भाजप असो, या सगळ्यांनी आदिवासींचा खरं तर आजपर्यंत फायदा उठवलेला आहे। हे या उदाहरणामध्ये आपल्याला दिसत की 2017ला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येतो, त्याच्या अगोदरही नागपूर खंडपीठाचा निकाल येतो आणि सांगितलं जातं की आदिवासींची बोगस बळकवलेली काही पद आहेत की त्या ठिकाणी ओरिजिनल आदिवासींमधून भरले जावे, परंतु सलग 8व्यांदा या लोकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सवलत देऊन आदिवासींवरती घोर अन्याय करण्याचं काम या दोन्ही सरकारांनी केलेलं आहे। ही गोष्ट या ठिकाणी मला प्राधान्याने नमूद करायची। खरं तर आपण सर्व आदिवासी बांधवांनी आजच्या निर्धार मेळाव्यामध्ये असा विचार केला पाहिजे की या मुद्द्यांवरती आपण या ठिकाणी पक्षभेद, संघटनाभेद, त्याच्यानंतर सगळे जे काही मतभेद असतील हे सर्व विसरून आपण एका ताकदीने उतरलं पाहिजे, हे मला या ठिकाणी सांगायचंय। पाठीमागं पेसा भरतीचा जो मुद्दा पुढे आला होता, आज अनेक मान्यवरांनी सांगितलं, खरं तर सर्व संघटनांचे पदाधिकारी याच्यामध्ये उपस्थित होते, परंतु मी या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करतोय की आज त्या पेसा भरतीमध्ये या ठिकाणी नाशिकचे आपले कॉम्रेड जे गावीत होते, या माणसाला खरं तर धन्यवाद द्यावा लागेल, कारण या माणसाचं एक वैशिष्ट्य होतं की आज 72 वय असताना सगळा शुगरचा बीपीचा त्रास असताना तो माणूस त्या ठिकाणी उपोषणाला बसला जावा आणि संपूर्ण राज्यभरामध्ये पेसाच्या भरतीबाबतचं एक वातावरण पेटलं गेलं। खरं तर अशी माणसं आदिवासींचे शत्रू कधीच नसू शकतात, परंतु दुसरा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचं की महाराष्ट्र शासनाने समाज योजनाचा पाठीमागचा मुद्दा आणला होता आणि तो मुद्दा सोडला आहे अशातला अजिबात या ठिकाणी मी मानणार नाहीये। समाज योजनाचा सर्वात मोठा परिणाम हा आदिवासींवरती होणार। जुन्नर तालुक्याच्या परिस्थितीचा विचार केला, 78 शाळा या अशा आहेत त्या तिथं 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे, 28 पेक्षा जास्त ज्या काही शाळा आहेत या एकच शिक्षकी शाळा आहेत। मग खालच्या भागातील काही शिक्षक वरच्या भागात आणून ठेवायचे आणि तिथं त्या शिक्षण व्यवस्था चालवायच्या, अशी परिस्थिती आदिवासींची आज आहे। मगाशी घोडे सरांनी एक उल्लेख केला की या तालुक्यामध्ये जवळजवळ 5 धरण आहेत, वस्तुस्थिती नक्की तीच आहे, परंतु आपल्या इथं लांडे साहेब आज तुम्ही जवळजवळ 20 वर्ष या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करतात। खरं तर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, मी बोलायला लागेल तर तुम्ही अगदी माझ्या कानामध्ये पाहत असतात की आता हा काय बोलतो, परंतु माझा प्रश्न आहे लांडे साहेब की या 20 वर्षामध्ये या आदिवासी भागामध्ये एकही सुसज्ज दवाखाना नाहीये। माझा प्रकट सवाल आहे तुम्हाला, आणि तुम्ही प्रत्येक वेळेस साप चावला का साप घेऊन जाता, मला तुम्ही उल्लेख केला, ते साप घेऊन जाण्याची वेळ लांडे साहेब आपल्यावरती आली नाही पाहिजे असं माझ्या या ठिकाणी आपल्याला स्पष्ट म्हणणं आहे। नाहीतर असे साप आमच्या सारख्या तरुणांना इथं पुढे बसलेल्या सगळ्याच प्रतिनिधींच्या पायात सोडण्याची वेळ येणार आहे। त्याच्यामुळं इथं बसलेल्या सगळ्याच प्रतिनिधींना माझी विनंती आहे, दादा तुम्हाला पण सांगतो, तुम्ही बऱ्याच वेळा तालुक्यामध्ये आलेले, ही परिस्थिती खरं तर या तालुक्यामध्ये आहे। या गोष्टीवरती आपण सगळ्यांनी इथं बसलेल्या स्टेजवरच्या सर्वच मंडळांनी विचार करणं आज या ठिकाणी मला गरजेचं वाटतंय। दुसरं या ठिकाणी मला सांगायचं की आरक्षणाचा जो काय मुद्दा आहे, खरं तर राज्याचा पण या ठिकाणी उच्च न्यायालयाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा निकाल आलेला आहे, परंतु तरी सुद्धा परवाच्या दिवशी जे काही जणांनी म्हटलं आता आरक्षणाचा मुद्दा घेऊन भांडतायत मराठा आरक्षणाचा, त्यांनी असं एक वक्तव्य केलं आला की मुंडक्यावर पाय देऊन आम्ही धनगरांना एसटी मध्ये आरक्षण मिळवून देणार। खरं तर आपल्या सगळ्यांसाठी एक गंभीर बाब आहे, अशा प्रकारचे जे वक्तव्य केले जाते ते निश्चितच आपल्याला विचार करायला लावणार आहे। मला माहिती आहे की 2023ला 9 सप्टेंबर 2023ला याच राज्य शासनाने एक समिती नेमली होती, त्या समितीचे अध्यक्ष होते सुधाकर शिंदे। 6 राज्यांमध्ये त्या समितीने दौरा करायचा ठरवला आणि त्या दौऱ्यानंतर धनगरांना आदिवासींमध्ये आपल्याला टाकता येईल का, किंवा इतर राज्यांमध्ये जे काही इतर लोक आदिवासींमध्ये मागणी करतायत तर त्यांना त्या ठिकाणी कसं आदिवासींमध्ये समावेश केला याचा अभ्यास करण्यासाठी या सुधाकर शिंदे नावाच्या एका भाजप आमदाराच्या भावाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे। आणि या समितीनं खरं तर एक मला वाटतंय मध्य प्रदेशमध्ये किंवा राजस्थानमध्ये त्यांनी तो एक सर्वे केला आणि त्याच्यामध्ये लोहार नावाची जी जात होती त्या लोहार नावाच्या जातीला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलं आणि त्यांनी असं सांगितलं की लोहार आणि लोहारा या दोन्ही जमाती एकच आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी त्या समितीने शिफारस केली आणि या लोहार अनुसूचित जमातीमध्ये या लोहार जातीला त्या ठिकाणी त्यांनी समाविष्ट केलं। अर्थातच ही बोगसगिरी सर्वत्र चालू आहे देशभरामध्ये आणि त्याच्यामुळं तिथं जे काय न्यायालय आहे न्यायालयाने त्यांच्या विरोधामध्ये निकाल दिला आणि पुन्हा त्यांना अनुसूचित जमातीची काय वाटलेली दाखली होती
ती दाखले त्या ठिकाणी त्यांची वापस घेण्यात आलेली आहे. आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारे दडपशाहीचे प्रकार या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत. आणि याच्यामध्ये आता अनेक पुढाऱ्यांनी आपला उल्लेख केला की बाबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना किंवा महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींना आपण अनेक वर्ष सरकार करीत आलेले ही वस्तुस्थिती आहे. परंतु या ठिकाणी शंकर गोरे सर आपण जे मगाशी उल्लेख केला की या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेब हे सातत्याने आपण त्यांच्या सहकार्यामध्ये राहिले, त्यांना सहकार्य करत आले. माझं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की याच्या अगोदर पवार साहेबांनी सुद्धा आदिवासींच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. त्यांचं पत्र माझ्याकडे आता आहे. आपण त्यांना त्या काळामध्ये जाब सुद्धा विचारला पाहिजे. तुम्ही जर आदिवासी बांधव जर तुम्हाला सातत्याने मतदान करताय, सातत्याने तुम्हाला सहकार्य करताय, तर तुम्ही अशी भूमिका काय घेताय? सुप्रियाताईंनी सुद्धा त्या ठिकाणी संसदेमध्ये जाऊन मागणी केलेली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेचे यांनी सुद्धा संसदेच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आदिवासींच्या विरोधामध्ये. मग या ठिकाणी माझा आज सवाल आहे तुम्हाला सगळ्यांना की आपण विचार केला पाहिजे. या देशभरामध्ये जेवढे राजकीय पक्ष असतील, जेवढ्या राजकीय विचारधारा असतील, संघटना असतील, कार्यकर्ते असतील, या सगळ्यांच्या बाबत आपण डोळे उघडे ठेवून विचार केला पाहिजे की या परिस्थितीमध्ये आमच्या आदिवासी बांधवांचे खरे शत्रू कोण आणि आमच्या आदिवासी बांधवांचे खरे मित्र कोण. मी या ठिकाणी आवर्जून सांगेल, ज्या चळवळीमध्ये मी 14 वर्ष काम केलेले, ज्या कम्युनिस्ट पक्षाबरोबर मी लढलोय, त्या कम्युनिस्ट पक्षाबाबत मला अभिमान याच्यासाठी वाटतोय की 2005 ला 62 खासदार होते त्या कम्युनिस्ट पक्षाचे. ज्या वनाधिकार कायद्याचा आपण आज आधार घेऊन मांडतोय, त्या वनाधिकार कायद्याचा ड्राफ्ट बनवण्यासाठी कॉम्रेड कुमार शिवाळकर यांचं मोठं योगदान आहे. आणि म्हणून त्या कम्युनिस्ट पक्षाचा मला अभिमान वाटतोय. आपण सगळेजण वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी आहात, विचारा त्यांना सुद्धा दाब तुम्ही की आपण हे सगळं करत असताना आमच्या विरोधात भूमिका का घेतल्या जात आहेत. आज आदिवासीच्या बाबतीत विचार केला तर हिरडा या भागातील उत्पादनाचं प्रमुख साधन आहे. डॉक्टर अमोल अंबर यांनी त्या ठिकाणी या मंचाला उपोषण केलं. गोळे सर, आज आदिवासी बांधवांना कुठलाही वेळेला हमीभाव नव्हता, परंतु 170 रुपये हमीभाव त्या ठिकाणी मिळालेला आहे. व्यापारी कधी 150, 130, कधी 120, आज हक्काचे 170 रुपये हमीभाव मिळालेला आहे. आणि त्या आंदोलनामधून 17,500 कोटी रुपये या पुणे जिल्ह्याबरोबर अकोले तालुक्याला मिळालेले आहेत. हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. नुकसान भरपाईचे 17.5 कोटी रुपये मिळालेले आहेत. पाठीमागच्या वेळेस आम्ही मध्ये पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं, 11.5 कोटी रुपये आदिवासी बांधवांसाठी मिळून दिलेले आहेत. आपण म्हणतोय की आमच्या समस्या अजून काय आहेत, परंतु आपल्या समस्या आपण समजून घ्यायला तयार नाहीये. आज शासन आपल्याला फक्त योजनांवरती भागवते, तोंडाला पानं पुसवतंय. योजना म्हणजे त्या ठिकाणी कायदा नाहीये. आज वनाधिकार कायदा झाला म्हणून राज्यभरामध्ये आदिवासी बांधव वनपट्ट्यांसाठी आज अर्ज करतायत आणि हक्काच्या 2-2, 3-3, 5-5 एकर जमिनी मिळवून घेतायत. कायदा आणि योजनेमध्ये हा फरक असतो. योजनेच्या बाबतीत बोलत झालं तर आज योजना आणली, दुसऱ्या दिवशी शासन ती बंद करू शकते. पण जर कायदा केला, जर शासन केला, जर त्या ठिकाणी कायदा केला तर सरकारच्या बापालाही त्या ठिकाणी तो कायदा सदस्याची बदलता येत नाही. आपल्या भूमिका अशा असल्या पाहिजे. आमच्या बाजूने कोण निर्णय घेत आहे, आमच्या सोबत कोण राहतंय, आमच्या सुखदुःखामध्ये कोण सहभागी होते, याच्याबद्दल आपण आज विचार केला पाहिजे. पक्ष संघटना अनेक येतील, अनेक आपल्याला आश्वासन देतील आणि अनेक ठिकाणी आपल्याला एकामेकाच्या वचनाने उंबर सोडतील. परंतु माझा तुम्हाला सगळ्या बांधवांना प्रश्न आहे की आमचे खरे मित्र या ठिकाणी कोण आहेत, हे डोळसपणे आपण शोधावे लागतील. नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.